बातमी वारी संदर्भात। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी बारामतीत दाखल झाली आहे। अवघड असा रोटी घाट सर करून आलेल्या या पालखीवर भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि यावेळी तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीमध्ये मुक्कामी आणि आपण बघतोय की बारामती तालुक्याच्या वेशीवर आता पालखीने प्रवेश केलेला आहे। अतिशय अवघड असा रोटी घाटचा टप्पा सहजतेने पार करत ज्ञानोबा माऊलीच्या तुकारामांच्या घोषांमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती बारामती तालुक्यात प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामध्ये काल पालखीचा मुक्काम झाला आणि आज आपण बघतोय की बारामती तालुक्यात मुक्काम असणार आहे आणि त्यासोबतच हे वारकऱ्यांचं जे विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे की देहू ते पंढरपूर खरं तर अत्यंत मोठा हा टप्पा आहे। एका बाजूला रखरखीत ऊन आहे, मात्र रोटी घाटाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा अगदी सहजतेने या सगळ्या वारकऱ्यांनी विठुनामाचा जप करत भारुड, गवळण, कीर्तन असे विविध गायनाचे प्रकार म्हणत हा टप्पा जो आहे तो सहजतेने पार केलेला आहे। हा सगळा आपण अतिशय सुंदर हे सगळं दृश्य आहे। पुष्पवृष्टी होताना देखील आपण बघतोय की पालखीवर पुष्पवृष्टी जी आहे ती देखील ग्रामस्थांकडनं केली जाते आणि पालखीचा आजचा मुक्काम जो आहे तो देखील बारामतीमध्ये होणार असून मोठी गर्दी बारामतीच्या तालुक्यात पाहायला मिळते। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।